नमस्कार मुलांनो, आज आपण गणिताच्या तासाला भूमितीतील मूलभूत संबोध कोणकोणते आहेत त्यातील काही संबोधांची आपण माहिती घेऊयात। विभाग पहिला, भूमितीतील मूलभूत संबोध। आता पहिल्यांदा इथं जो मुद्दा आहे तो आहे चला चर्चा करूया। इथं तुम्हाला बाजूला एक ठिपक्यांची रांगोळी दिसते। तुम्हाला येते ना रांगोळी काढता, तर ही रांगोळी तुम्हाला पूर्ण करायची आहे। रांगोळी पूर्ण करून खालील प्रश्नांच्या मदतीने चर्चा करायची आहे आपल्याला। बघा, पहिला प्रश्न काय आहे, रांगोळी काढण्यासाठी पृष्ठभाग कसा हवा, म्हणजे आपल्याला रांगोळी कुठं काढता येईल, कशा भागावर काढता येईल, रांगोळी काढताना सुरुवात कशी केली, रांगोळी पूर्ण करण्यासाठी काय काय केले, रांगोळीत तुम्हाला कोणकोणते आकार दिसतात, स्कूटरवर किंवा हत्तीच्या पाठीवर रांगोळी काढता येईल का, कागदावर रांगोळी काढताना ठिपके कशाने काढतात। तर तुम्ही खूप आधीपासून छोट्या मोठ्या ठिपक्यांच्या रांगोळ्या काढत असाल, त्यामुळे तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं देणं सोपं आहे। रांगोळी काढायला पृष्ठभाग कसा हवा, तर गुळगुळीत हवा, सपाट हवा। रांगोळी काढायला तुम्ही सुरुवात कशी केली, तर आधी ठिपके मांडले। रांगोळी पूर्ण करण्यासाठी काय केले, तर उभ्या आडव्या रेषा काढल्या, वेगवेगळे आकार काढले। रांगोळीत तुम्हाला कोणकोणते आकार दिसतात, आता ही जी बाजूला रांगोळी आहे त्याच्यामध्ये त्रिकोण दिसतो, लहान मोठा, आयत दिसतो, चौरस दिसतो। स्कूटरवर किंवा हत्तीच्या पाठीवर रांगोळी काढता येईल का, येईल नाही ना। कागदावर रांगोळी काढताना ठिपके कशाने काढतात, पेन्सिलने काढतात, नाहीतर पेनने काढतात, हो की नाही। तर तुम्ही एक छोटी रांगोळी काढून पाहायचं आहे तुम्हाला कशी छान येते का, आणि त्याचा फोटो पण पाठवायचा आहे। आणि रोज दारात रांगोळी काढणं शुभ असतं, त्यामुळे तुम्ही दारातही रांगोळी काढत जा, म्हणजे तुमचीही प्रॅक्टिस होईल। आता आपण जाणून घेऊया भूमितीतील पहिला संबोध। त्याचं नाव आहे बिंदू। बघा, बाजूच्या चौकोनामध्ये 3 बिंदू दिसत आहेत आपल्याला, त्या बिंदूंना इंग्रजी नावंसुद्धा दिलेली आहेत, बिंदू P, बिंदू A आणि बिंदू T। तर बिंदू म्हणजे तरी काय ते आपण पाहूयात। बिंदू लहानशा ठिपक्याने दर्शवला जातो। पेन किंवा टोकदार पेन्सिलने कागदावर लहानसा ठिपका काढता येतो। रांगोळीचे ठिपके ही बिंदूंची प्रतीके आहेत। बिंदूला नाव देता येते। बिंदूचे नाव लिहिताना अक्षरांचा वापर करतात। शेजारील आकृतीत बिंदू P, बिंदू A व बिंदू T दाखवलेले आहेत। आता बिंदू म्हणजे काय हे तुम्हाला नक्की लक्षात आलं असेल, कारण आपण नेहमीच्या दैनंदिन जीवनामध्ये रांगोळी काढत असताना किंवा अजून काय काय करताना बरं बिंदूंचा वापर करतो ते आठवा आणि लिहून काढा। आता दुसरा संबोध आहे रेषाखंड, आणि रेषाखंडानंतरचा संबोध आहे रेषा। आता रेषाखंड आणि रेषा हे आपण समजून घेऊया। कागदावर A व B असे 2 बिंदू घ्या व ते पट्टीच्या मदतीने जोडा। आता इथं बघा, इथं तुम्हाला दाखवलेलं आहे, इथं बिंदू A घेतलेला आहे, इथं बिंदू A आहे, इथं बिंदू B आहे, आणि A आणि B जोडला तर काय झाली, एक जी रेघ मिळते ना, ही रेघ Bच्या बाजूने पुढे वाढवता येईल का, Aच्या बाजूने वाढवता येईल का, किती वाढवता येईल। ही रेघ जेवढा कागद आहे, जेवढा कागद आहे तेवढी दोन्ही दिशांना वाढवता येईल। कागद खूप मोठा असेल तर ती खूप मोठी काढता येईल। मैदानावर किती मोठी रेघ काढता येईल बरं, दिसतं का तुम्हाला। इथं हा A बिंदू आहे, B बिंदू आहे, Aच्या बाजूनी वाढवली आणि Bच्या बाजूनी पण वाढवली, भरपूर वाढवता येईल। आपण अशी कल्पना करू की ती रेघ दोन्ही बाजूंना अमर्याद वाढवता येईल। अमर्याद म्हणजे पाहिजे तेवढी वाढवता येईल। अशा आकृतीला रेषा म्हणतात, म्हणजे ज्या रेघेला दोन्ही बाजूनी पाहिजे तेवढं वाढवता येईल, अमर्याद म्हणजे मर्यादाच नाही, त्या आकृतीला रेषा असं म्हणतात। आणि अशी रेषा कागदावर दाखवताना
दोन्ही बाजूंना अमर्याद आहे हे दाखवण्यासाठी दोन्ही बाजूला बाण दाखवतात. बघा इथं दाखवलेलं आहे, या रेषेला बाण दाखवलं, दिसली का तुम्हाला? ए बिंदू बी बिंदू आणि दोन्ही बाजूला बाण दाखवलेला आहे. बघा बाण दिसतोय का? एक मिनिट. हे बघा इथं पण बाण आहे आणि इकडे पण बाण आहे, म्हणजे दोन्ही बाजूला बाण आहे. आणि अशा दोन्ही बाजूनी वाढणाऱ्या रेखेला, वाढणाऱ्या आकृतीला रेषा असं म्हणायचं. आणि नेहमी लक्षात ठेवा की अमर्याद आहे म्हणजे भरपूर वाढवता येते हे दाखवण्यासाठी दोन्ही बाजूला बाण दाखवलेले असतात आणि अशा आकृतीला रेषा असं म्हणायचं. आपण काढलेली पहिली रेघ ए पासून बी पर्यंतच होती. ती रेघ या नव्या रेषेचा तुकडा म्हणजे रेषाखंड आहे. खंड म्हणजे तुकडा. म्हणजे पहिली जी आपण आकृती काढली होती ती बघा, ही ए आणि बी, ही त्या मोठ्या अमर्याद रेषेचा खंड आहे म्हणजे तुकडा आहे. आणि नंतरची काढली आपण अमर्याद, ती आहे रेषा. रेषाखंडाला त्याच्या मर्यादा दाखवणारे दोन बिंदू असतात, त्यांना अंत्यबिंदू असं म्हणतात. ए आणि बी जी आपण रेषा पाहिली तिच्या दोन्ही बाजूला जे बिंदू आहेत, ए बिंदू आणि बी बिंदू, एक मिनिट दाखवते परत तुम्हाला. हा ए बिंदू आणि हा बी बिंदू हे अंत्यबिंदू झाले. आणि हे खंड आहे, त्या रेषेचा एक तुकडा आहे, तो दोन्ही बाजूला वाढवता येत नाही, त्याला मर्यादा आहे म्हणजे एवढीच त्याची लांबी आहे. आणि अशा या रेषेला, आकृतीला रेषाखंड असं म्हणायचं. म्हणजे ही दोन्ही बाजूला वाढवता येत नाही. ए आणि बी हे तिचे अंत्यबिंदू आहेत. आलं लक्षात? तर रेषाखंड ए बी हा थोडक्यात रेख ए बी असं लिहितात. काय लिहितात? रेषाखंडाचंच दुसरं नाव काय आहे? रेख. रेषाखंडाला दुसरं काय नाव आहे? रेषाखंड. खूप मोठं नाव होतं आणि ते लिहायला सोपं जावं म्हणून त्याला रेख असं म्हणतात. आणि मग रेषाखंड ए बीचंच वाचन रेख ए बी असं लिहितात. ए व बी हे त्याचे अंत्यबिंदू आहेत. अंत्य म्हणजे शेवटचे बिंदू आहेत. त्याच्या पुढे ती रेषाखंड अजिबात वाढणार नाही. रेषा एका लहान इंग्रजी अक्षराने किंवा रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूंच्या साहाय्याने दाखवली जाते. इथे रेषा या अक्षराने दाखवतात पहा. रेषा हे अक्षर जे दिसतंय ना इंग्रजी एल स्मॉल लिपीमधलं, त्या अक्षरानं रेषा असं रेषा आकृती आहे हे दाखवलं जातं. तिचे नाव तिचे नाव रेषा पी क्यू किंवा रेषा क्यू पी असे देखील लिहिता येते. म्हणजे दोन्ही बाजूनी लिहिता येतं. समजा ही रेषा आहे पी क्यू, पीच्या बाजूने सुद्धा पाहिजे तेवढी वाढवता येते आणि क्यूच्या बिंदूपासून पुढे ती पाहिजे तेवढी वाढवता येते. ही झाली रेषा. पण पी आणि क्यू फक्त हीच जर आकृती असती तर ती रेषाखंड झाली असती, रेख झाली असती. आलं लक्षात? आणि ही दोन्ही बाजूनी अमर्याद आहे म्हणून ही रेषा आहे. आणि ती कोणत्या अक्षराने दाखवतात? तर इंग्रजी या स्मॉल एल अक्षराने. आणि तिचं वाचन करतात रेषा पी क्यू किंवा क्यू पी. म्हणजे आपण पी क्यू पण म्हणू शकतो, क्यू पी पण म्हणू शकतो. ओके. आणि तिसरी आकृती पाहता. तिसरी आकृती आहे, तिसरा संबोध आहे भूमितीतला किरण. आता तुम्ही ही आकृती पाहिली, कशाची आकृती आहे बरं ही? हा काय आहे? बरोबर सूर्याची किरणे अशी सरळ सूर्यापासून पृथ्वीपर्यंत येतात की नाही. आणि दुसरी आकृती कशाची आहे? ही बॅटरी आहे. बॅटरीपासून आपण असं बॅटरी चालू केली की त्याची किरणं बॅटरीपासून असं पुढे जमिनीवर जातात, भिंतीवर जातात, हो की नाही. तर याच्यावरून तुम्हाला किरण म्हणजे काय कळावं म्हणून ह्या दोन आकृत्या दाखवलेल्या आहेत बरं का. शेजारील चित्रे पहा. काय दिसते? सूर्यापासून निघणारे किरण सर्व दिशांना पुढे पुढे जात राहतात. विजेरीचे प्रकाश किरण. विजेरी म्हणजे बॅटरी.
बॅटरीचे प्रकाश किरणसुद्धा एका ठिकाणाहून निघून एकाच दिशेने पुढे पुढे जात राहतात. किरण हा रेषेचा एक भाग आहे. एका बिंदूपासून सुरुवात होऊन तो एकाच दिशेने पुढे पुढे जात राहतो. म्हणून इथं सूर्याचं उदाहरण दिले. सूर्याच्या एका टोकापासून जी किरणं येतात ती तिथून पुढे 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 जात राहतात. किरणाच्या सुरुवातीच्या बिंदूला आरंभ बिंदू म्हणतात. काय म्हणतात? आरंभ बिंदू. असं आरंभ बिंदू, सुरुवातीचा जो बिंदू आहे त्याला आरंभ बिंदू म्हणायचं. येथे P हा आरंभ बिंदू आहे. Qच्या दिशेने किरण अमर्याद आहे हे दाखवण्यासाठी बाण काढला आहे. पायत हा किरण आहे, एक बाजू मर्यादित आहे म्हणजे इथं बिंदू आहे हा, आणि दुसऱ्या बाजूने तो किरण अमर्याद आहे म्हणजे कितीही लांब वाढवता येतो. म्हणून Qच्या बाजूला बाणाचं टोक दाखवलेलं आहे. Pच्या बाजूने वाढेल का? नाही. P पासून त्याची सुरुवात होणार, आरंभ होणार, म्हणून P हा आरंभ बिंदू आहे आणि Qच्या दिशेने तो कितीही लांबपर्यंत जाऊ शकतो. म्हणून हा किरण PQ, याचं नाव काय आहे? आकृतीचं वाचन करायचं. किरण PQ असं करतात. लक्षात आलं तुमच्या? किरण PQचे वाचन किरण QP असे करत नाहीत. आरंभ बिंदूपासूनच त्याचं वाचन करायचं. PQ असंच करायचं. आलं लक्षात? म्हणजे आज आपण कोणकोणते भूमितीचे संबोध पाहिले? बिंदू, रेषा, रेषाखंड आणि किरण, आणि कशा पद्धतीनं काढतात, कसं वाचन करतात ते सुद्धा पाहिलं. आता तुम्ही काय करायचं आहे? यांच्या आकृत्या काढायच्या आहेत आणि यांची नावंसुद्धा द्यायची आहेत. आलं लक्षात? आणि तुम्हाला इथं करून पहा म्हणून स्वाध्याय पण दिलेला आहे पहा. आता फळ्यावर सांगितले, तुम्ही काय करायचं? वहीत करा. फळ्यावर एक बिंदू काढा. प्रत्येक विद्यार्थ्याने फळ्याजवळ जाऊन त्या बिंदूतून जाणारी रेषा काढा. अशा किती रेषा काढता येतील? तर तुम्हीच काढा किंवा तुमच्या घरातल्या बहीण भावंड यांना घ्या, आई वडिलांना घ्या आणि किती रेषा काढता येतात बरं ते बघा. दुसरी कृती काय सांगितली आहे पहा. वहीवर एक बिंदू काढून त्यातून जाणाऱ्या रेषा पट्टीच्या सहाय्याने काढा. अशा किती रेषा काढता येतील ते सुद्धा बघा. आता हे केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात. एक बिंदू जर घेतला तर आपल्याला अशा प्रकारे कितीही रेषा काढता येतात, असंख्य रेषा काढता येतात. जेव्हा दोनपेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात, अशा छेदतात त्या एकमेकींना एकाच बिंदूमध्ये, त्या रेषांना एकसंपाती रेषा असं म्हणतात व त्यांच्या छेदन बिंदूला संपात बिंदू असं म्हणतात. वरील आकृतीत संपात बिंदू कोणता त्याचे नाव लिहा. बघा इथं आकृती दिली आहे, मोठी करते बघा मी. काय बिंदूचं नाव आहे? या P आहे. आणि ह्या P बिंदूतून बघा कितीतरी रेषा काढता येतात आणि या सगळ्या रेषांना एकसंपाती रेषा म्हणायचं, कारण त्यांचा संपात बिंदू किंवा छेदन बिंदू एकच आहे. त्याचं नाव काय आहे? P. बरोबर. तर आज आपण काय काय शिकलो ते लिहून काढायचं आहे तुम्ही. ओके, पुन्हा आपण उद्या भेटूयात. नमस्कार.